नियतीने ज्याची निवड केले त्याचंच घबाड. लोभापायी असंच कोणी जवळ गेलं तर चक्रव्यूहात अडकणार. हा डायलॉग आहे घबाड कोंडी या चित्रपटातला. मी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिलाय. मला ट्रेलर आवडलाय. त्यामागची कारणं काय आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. नमस्कार, मी सुदर्शन जाधव. तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. घबाडकोणचा ट्रेलर पाहिल्यानंतर मला असं वाटलं की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ना खूप कमी चित्रपट येतात ज्यामध्ये बारीक सारीक गोष्टीवर खरंच प्रामाणिकपणे काम केलेलं असतं. बाकी 85-80% मूवी अशा असतात ज्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी सुद्धा कॅज्युअली घेतल्या जातात आणि अगदी स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग पासून आर्ट डिझाईन, कॉस्ट्युम आणि खूप सारे डिपार्टमेंट, अगदी कलर ग्रेडिंग मध्ये सुद्धा इतक्या मोठ्या मोठ्या चुका असतात की मला असं वाटतं की मराठी प्रेक्षकांना किती गृहीत धरून तुम्ही चित्रपट बनवणार. म्हणजे मराठी प्रेक्षकच आहे ना, काहीतरी लिहान, काहीतरी ढकला हो, एखादा प्रोजेक्ट म्हणून चित्रपट करून त्याच्या पुढे टाकायचा. तो मराठी प्रेक्षक आहे, त्याला काय कळतंय. अशा उद्देशानं बनवलेले चित्रपट मी पाहिलेत. त्याच्यावर मी भरभरून टीका पण केली आणि त्या टीकेमुळे काही मग ईमेल्स येतात आम्हाला, मग ते धमकवण्याचा प्रयत्न वगैरे हे सगळं होतं. परंतु मला असं वाटतं की खूप कमी चित्रपट बनतात ज्यामध्ये अगदी बारकाईने काम केलेलं असतं. उदाहरणार्थ जारण हा चित्रपट तो देखील हॉरर आणि ब्लॅक मॅजिकवर बोलणारा चित्रपट होता. अगदी बारीक सारी गोष्टीवर डिटेलिंग होतं. अगदी म्हणजे गेटचा आवाज, घड्याळांची टिकटिक, म्हणजे वहीचं पान पलटलेल्याचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला भेटलेला. इतक्या बारीक सारी गोष्टीवर काम जेव्हा केलेलं असतं एखाद्या मराठी चित्रपटावर, तेव्हा मला असं वाटतं की या चित्रपटाबद्दल भरभरून बोललं पाहिजे. घबाडकोणचा ट्रेलर पाहिल्यानंतर देखील मी अशा काही गोष्टी नोटीस केल्या ज्यामध्ये मला असं वाटतं की खरंच प्रामाणिकपणे हा चित्रपट बनवलाय. उदाहरण मी तुम्हाला सांगतो. पहिलं उदाहरण म्हणजे एक शॉट आहे ट्रेलर मध्ये जिथे एक स्त्री आहे जिच्या पायामध्ये पैंजण आहे, तिथे 1-2 पावलं तुम्हाला दाखवली गेली. तेव्हा बॅकग्राऊंड म्युझिक देखील सुरू आहे, परंतु तेव्हा तिच्या पैंजणाचा आवाज देखील तुम्हाला ऐकू येतो. आता हे पैंजणाचा आवाज वगैरे हे फॉली स्टुडिओमध्ये फॉली आर्टिस्टद्वारे क्रिएट केले जातात किंवा रेडीमेड साऊंड असतात ते तिथे वापरले जातात. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी अशा काही सो कॉल्ड मेन स्ट्रीम म्हणल्या जाणाऱ्या मूवी मध्ये सुद्धा खूप मोठ्या किंवा महत्वाच्या ठिकाणी साऊंड डिझाईन मधल्या फेल्युअर किंवा चुका मी नोटीस केलीत. आणि जेव्हा एखादा हॉरर चित्रपट असतो, एखादा ब्लॅक मॅजिक वर बोलणारा वगैरे, तेव्हा साऊंड खूप महत्वाची गोष्ट असते आणि तिथं जर तुम्ही साऊंड डिझाईन चांगल्या लेवलचं दिलं तर ते थिएटरमध्ये ऍटमॉस्फिअर क्रिएट करतं. मला असं वाटतंय की घबाडकोण मधलं हे जे पैंजणाचं उदाहरण मी तुम्हाला दिलं, अशा प्रकारचं साऊंड डिझाईन जर संपूर्ण चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला भेटलं, मी तुम्हाला सांगतो हा चित्रपट थिएटरमध्ये तुम्हाला एक वेगळा फील देणार आहे. त्याचबरोबर सिनेमॅटोग्राफी बद्दल जर बोलायला गेलं तर तुम्ही वेगवेगळे असे शॉट पाहू शकता ट्रेलरमध्ये जे खरंच अगदी विचारपूर्वक घेतले गेले. काही ठिकाणचे सीन आहेत जिथे हँडहेल्ड कॅमेरा आहे, जिथे टेन्शन बिल्ड करायचं असतं, केओस दाखवायचा असतो. काही ठिकाणी एक वाईड अँगल शॉट आहेत, काही ठिकाणी क्लोजअप आहेत. किती छान प्रकारे घेतले ते सगळे क्लोजअप पहा. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटात तुम्ही सगळ्यांचे मेकअप पहा, कॉस्ट्युम्स पहा आणि आर्ट डिझाईन पहा. सगळ्यावर काम केलं गेले. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रेलरमध्ये जे काही आपल्याला सीन दिसतात त्यामधले काही सीन असे एका वाड्यामधले वगैरे आहेत, त्यानंतर विहिरीमधले काही सीन आहेत, एका अशा पुरातन वास्तूमधले काही सीन आहेत असं तुम्हाला जाणवतं आणि ऑब्व्हियसली आउटडोअर काही सीन आहेत, काही घरातले सीन आहेत. हा सगळा सेट आहे हे आपल्याला समजतं, परंतु तो इतका नाटकी वाटत नाही, तो इतका बनावट वाटत नाही की तुम्हाला जबरदस्तीने ते मान्य करावं लागतं. हा बरं ठीक आहे, आता आम्ही बिलीव्ह करतो, हा आता ही विहीर आहे, असं नाही वाटत. ती खरोखर आपल्याला विहीर वाटते. ऑब्व्हियसली एक विहिरीचा आणि या विहिरीचा फील वेगळा असतो, परंतु अशा प्रकारचा चित्रपट बनवत असताना ऑब्व्हियसली तुम्हाला सेट निर्माण करावे लागतात आणि ते सेट नाटकी वाटू नयेत, बनावट वाटू नयेत, म्हणून त्या लेवलचे निर्माण करावे वाटतात. मला असं वाटतंय घबाडकुंड ही चांगल्या प्रमाणात त्या पद्धतीचा सेट निर्माण करण्यात सक्सेसफुल झाली आहे. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहताना तुम्हाला अगदीच बनावट वाटेल, अगदीच नकली नाटकी वाटेल असं तर मला ट्रेलर पाहून तर नक्कीच वाटत नाही. चित्रपटाची कास्टिंग चांगलीच आहे. मी टीजर रिव्ह्यूचा जो शॉर्ट बनवला होता त्यामध्ये मी बोलत होतो आणि प्रत्येकाच्या परफॉर्मन्सची जी काही झलक तुम्हाला पाहायला भेटते ट्रेलरमध्ये ती देखील खरंच खूप चांगली वाटते मला. म्हणजे मला असं वाटतं की मराठी कलाकारांना चांगले रोल न भेटल्यामुळे ना त्यांना अशा एका शेलमध्ये ठेवलं गेले. मला वाटतं शेल बाहेर तोडून सगळ्यांनी येऊन असं म्हणजे असे रोल भेटले पाहिजे ज्याच्यात कलाकार सुद्धा असा खुलावून परफॉर्म करू शकेल. आणि काही सीन म्हणजे कुशल बद्रिक यांचा एक सीन आहे किंवा आणखीन काही सीन आहे ज्याच्यात मला असं वाटतं की त्यांना फ्री हँड दिलाय किंवा त्यांना वाव दिलाय त्यांची ऍक्टिंग परफॉर्मन्स देण्यासाठी. ट्रेलरमध्ये जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते देखील अगदी त्या जॉनरला सूट होण्यासारखं आहे. प्रीतम एस के पाटील यांचं डिरेक्शन ट्रेलर पाहून तर मला असं वाटतंय खरंच चांगलं असणार आहे. चित्रपटाचे निर्माते जे आहे डॉक्टर रसिक कदम यांचं मला खरंच अभिनंदन करायचंय, कारण एखादा असा जॉनर ज्याचा काही ट्रेंड नाही, ज्याच्या काही रिझल्ट तुमच्या हातामध्ये आलेले नाहीत की बाबा असा ट्रेंड कोणीतरी मराठीमध्ये फॉलो केला आणि त्याच्यातून काही रिझल्ट आले आणि
आणि मग त्या रिझल्टवर तुम्ही विश्वास ठेवून पैसे लावताय. हॉरर आणि ब्लॅक मॅजिक ह्या जॉनरवर मराठीमध्ये खरंच खूप कमी काम झाले. म्हणजे जारर आणि आणखीन काही हाताच्या बोटावर मोजणे इतके चित्रपट जर सोडले तर किती काम झाले तुम्हीच मला सांगा. परंतु एखाद्या प्रोड्युसरला असं वाटतं की असा चित्रपट ज्याचं बजेट जास्त असणार आहे, जे कुठल्या ट्रेंड मधला नाही आणि ज्याचं काही रिझल्ट आपल्याकडे डेटा अवेलेबल नाही, त्याच्यात आपण पैसे लावतोय. ही खरंच रिस्क आहे. आणि जर कोण तर अशा जॉनरमध्ये पैसा लावत असेल तर तो एक प्रोजेक्ट म्हणून तर नक्कीच लावणार नसणार आहे. मला असं वाटतं प्रीतम मिस्के पाटील जे चित्रपटाचे डिरेक्टर आहेत, त्यांना एक ऑनेस्टली फिल्म बनवायची होती आणि त्यांनी तसा तो प्रयत्न केलाय आणि प्रोड्युसरने देखील त्या डिरेक्टरच्या व्हिजनवर विश्वास ठेवून त्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट करण्याचं धाडस केलंय. मला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, मी हे जे काही सगळं सांगितलं ना, हे का सांगितलं ते ऐकून घ्या. मी मराठीतले खूप सारे अतिशय वाईट दर्जाचे चित्रपट पाहिलेत, म्हणजे वाईटापेक्षा वाईट, म्हणजे असे चित्रपट पाहिलेत की तू वाईट करतोय चित्रपट का मी वाईट करतोय, अशी रेस लागल्यासारखं असे वाईट चित्रपट मी पाहिलेत. परंतु खूप कमी चित्रपट येतात मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे खरंच फिल्म असतात, ज्या खऱ्या फिल्म असतात, ज्यांना काहीतरी एक स्टोरी सांगायची असते आणि ज्यांना फिल्मची लँग्वेज समजत असते. तशी फिल्म जेव्हा येतात ना, तेव्हा मला ऍज अ मूव्ही रिव्ह्यूअर वाटतं की मी भरभरून बोलावं त्याच्यावर. जितकी मी इतर वाईट चित्रपटावर टीका करत असतो आणि लोकांचा रोष देखील पत्करावा लागतो कधी कधी, परंतु जेव्हा चांगले चित्रपट येतात तेव्हा मला असं वाटतं भरभरून बोलावून जितकं जास्त प्रमोट करता यावं तितकं प्रमोट करावं. म्हणून मी ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी ट्रेलरमध्ये नोटीस केल्या त्या तुमच्या पुढे पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला देखील माझी ही एकच विनंती आहे की जेव्हा केव्हा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये चांगला चित्रपट बनवण्याचा प्रयत्न कोणतर करेल तेव्हा प्लीज, जर तुम्ही जाऊ शकत असाल तेव्हा प्लीज थिएटरमध्ये जाऊन तो चित्रपट पहा. जर चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक पाहायला थिएटरमध्ये आले नाहीत तर लक्षात घ्या, डॉक्टर रसिक पाटील यांच्यासारखे प्रोड्युसर किंवा आणखीन काही प्रोड्युसर जे ट्रेंड फॉलो न करता एका चांगल्या कथेवर करोडो रुपये लावतात, असे प्रोड्युसर हळूहळू मराठीमधून निघून जातील. आणि असे डिरेक्टर ज्यांना खरंच एखादी कथा सांगायची, एखादी फिल्म बनवायची, प्रोजेक्ट नाही एखादी फिल्म बनवायची, असे डिरेक्टर देखील हळूहळू मराठी फिल्म मधून कमी होतील आणि मग मराठी इंडस्ट्री खरंच घसारीला लागेल. त्याला कोणी अडवू शकणार नाही. मला असं वाटतंय की जर तुम्ही खर्च करू शकत असाल थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचा, उपकार म्हणून नाही, स्वतःच्या एंटरटेनसाठी, तर प्लीज चांगले चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा, एन्जॉय करा. एन्जॉय करण्यासाठी पहा. जर तो चित्रपट चांगला असेल तर हा होता घबाडकुंड चित्रपटाच्या ट्रेलरवरचा रिव्ह्यू. तुम्ही ट्रेलर पाहिलाय का? पाहिला असेल तर कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. मी इथंच थांबतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटावर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.